मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतो की इरावतीने आता इकडे स्वराच्या बॉयफ्रेंडला म्हणजे आदित्यला कॉल केलेला असतो आणि इरावती आता आदित्यला सांगत असते, काय रे आदित्य, तुझी स्वरा तर तुला फसवतीये. त्यावर आदित्य म्हणतो काय? त्यावर लगेचच इरावती म्हणते, हो, ती तर आता अक्षयबरोबर लग्न करते. त्यावर मग आदित्य म्हणतो, खोटं आहे ते सगळं फक्त नाटक आहे, असं काहीही होणार नाही आहे. हे फक्त त्या अक्षयला आणि रमाला एकत्र येण्यापुरतं माझी स्वरा करते, ही सगळी त्या अक्षयची मदत आहे. त्यावर इरावती म्हणते, अरे आज त्यांची हळद आहे, आज अक्षयची उष्टी हळद स्वराला लागणार आणि मग एकदा का अक्षयची हळद स्वराला लागली ना की मग काय खरं काय खोटं, मग काहीही नाही रे बाबा. मग बघ, मग स्वरा अक्षयचीच होणार आणि कायमची ते सुद्धा. एवढं बोलून इरावती आता पुढे त्याला सांगत असते, आणि मी कशाला खोटं बोलू. त्यावर आदित्य म्हणतो, तुम्ही कोण बोलताय. त्यावर ती म्हणते, अरे मी कोण बोलते त्यापेक्षा महत्त्वाचं हे नाही आहे का मी काय बोलते, कारण मी जे बोलते तेच सत्य आहे, तसंच घडणार आहे खरंच. बघ बाबा, आता नाही म्हणजे माझं काम होतं सांगायचं, मी सांगितलं, आता काय करायचं हे तुझं काम आहे, आता ते तू बघ. मी काय बाबा फक्त सांगायचं काम करू शकते. तुझं खूप प्रेम आहे ना स्वरावर, म्हणून मी तुला आपला कॉल करून सांगावं असा विचार केला आणि सांगितलं. पण आता जर तुझा विश्वास पटत नसेल तर मी तरी काय करणार ना. तुझं प्रेम आहे म्हणून मी केलं एवढं तुझ्या प्रेमासाठी. आता पुढे काय करायचं, लग्न कसं थांबवायचं, या सर्व गोष्टी तुलाच बघाव्या लागतील बाबा. एवढं बोलून मग ती लगेचच फोन कट करून टाकते. आणि मग आता इरावती म्हणत असते, वाह, एक नंबर काम मी केलेलं आहे, मी छान मस्त काडी लावली आहे, आता काय आदित्य लग्न होऊ देत नाही. त्यानंतर मग आता इकडे आदित्य म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरी मी हे असलं काहीही होऊ देणार नाही आहे. स्वरा फक्त माझी. अक्षय, तुझ्यामुळे माझ्या निशाला माझ्यापासून दूर करत होतास ना, पण बघ, काहीही झालं तरी मी निशाला माझ्यापासून दूर जाऊच देणार नाही. निशा माझी होती, माझी आहे आणि फक्त माझीच राहणार. तिला मी माझ्यापासून दूर तुला करू देणार नाही आहे. बघ तू मी काय करतो ते. आता मी येतोय, माझ्या निशाला मी माझं बनवण्यासाठी येतोय अक्षय. आता बघत राहशील तू मी काय करू शकतो ते आणि मी काय करीन ते. बघ मी आलोच. आणि मग लगेचच आता आदित्य पुन्हा एकदा त्याचं हेल्मेट काढतो, हेल्मेट घालतो आणि गाडीला किक मारतो आणि थेट आता तो अक्षयच्या आणि रमाच्या घरी यायला निघतो. त्याबरोबर इकडे इरावती म्हणते, चला आपलं काम तर झालेलं आहे, आता बाहेर गेलं पाहिजे. नाही, लाडक्या अक्षयची हळद आहे ना माझ्या, मग बाहेर जायला नको, असं म्हणत इरावती ही तिकडनं बाहेर येऊ लागते. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे हळदीसाठी अक्षय आणि साई दोघंही थांबलेले असतात. त्यावेळी आता शशिकांत मुकारदम हे अक्षयला सांगतात की अक्षय, तू काहीच काळजी करू नकोस, तुझी उष्टी हळद रमाला लागायला हवी याची सगळी सोय ऑलरेडी करून झालेली आहे. त्यामुळे आता तुला काळजी करायची नाही आहे, समजलं ना. तू मस्त निवांत आणि निश्चिंत राहा. लक्षात घेतलंस, सगळं मी व्यवस्थित मॅनेज करेन. त्याबरोबर अक्षय लगेचच नमस्कार करत असतो वडिलांना आणि थँक्यू म्हणत असतो. तर दुसऱ्या बाजूला आता साईची आई साईला हळद लावायला घेऊन आलेली असते आणि तीसुद्धा साईला म्हणत असते की यांनी कितीही प्लॅन केले ना तरी हे इरावतीसमोर ह्यांचा एकही प्लॅन वर्कच होणार नाही. त्यावर साई म्हणतो, काय झालं माय, तू असं का बोलून राहिली. त्याबरोबर साईला त्याची आई म्हणत असते, यांनी प्लॅन केला आहे की त्या अक्षयची उष्टी हळद हे लोक रमाला लावणार म्हणून. त्यावर हे ऐकून साई चिडतो. त्यावर संध्या त्याला सांगते, अरे पोट्ट्या, तू चिडतो कशाला, चिडू नको ना, शांत बस ना. त्यावर साई म्हणतो, अहो माय असं कसं चिडू नको, काय बोलून राहिली तू, तुला तरी कळून राहिलं का. त्यावर संध्या म्हणते, अरे हो, मी म्हणून राहिले ना तुले, तू चिडू नको म्हणून, तू नको चिडू, काय करायचं ते मी बघते, तू शांत राहा. आधीच त्या इरावती ताई भांडं बदलणार आहेत, ह्यांनी जरी आपल्याला फसवलं की नाही तरी आपलं भांडं तर फसवणार नाही ना आपल्याला. मग
तू काळजी करू नको, काय करायचं हे मी बघून घेईन. यांनी भांडं बदललं ना हळदीचं की इरावती स्वतःहून दुसरं भांडं पुन्हांदा बदलणार आहे. कळलं ना? यांनी फसवाफसवी करायची ठरवली आहे रे, पण भांडं तर फसवाफसवी नाही ना करू शकत. कळलं का तुले मला काय म्हणायचं आहे ते? साई म्हणतो, अहो माय पण हे सगळं. त्यावर रमा मला तुझीच उष्टी हळद लागणार, तू काही काळजीच करू नको, असं इरावती संध्या ही साईला सांगते. मग मात्र साई गप्प बसतो. त्याच्यानंतर मग आता शशिकांत मुकादम म्हणतात, काय तयार का हळदीसाठी? अक्षय सुरू करायचं का? त्यावर अक्षय होकार देतो. मग ते साईला विचारतात, साई तू तयार? त्यावर साई म्हणतो, हो मी तर कधीपासूनच तयार बसलो आहे हळदीसाठी. आणि मग आता रमा आणि स्वरा ह्यांनासुद्धा आणलं जातं. रमा खूप सुंदर दिसत असते, स्वरासुद्धा खूप छान दिसत असते. मग आता त्या दोघींना लग्न मंडपात आणल्यानंतर अण्णासाहेबसुद्धा त्या ठिकाणी पोहोचतात. आता अण्णासाहेब पोचल्याबरोबर शशिकांत मुकादम लगेच म्हणू लागतात, अरे वा वा, मस्त, खुद्द अण्णासाहेब कर्णिक जातीने या विवाह सोहळ्याला हजर आहेत म्हटल्यावर वा, आणखीनच लग्नाची बहार वाढली. आता ही शाही हळद आपण सगळे मिळून सुरू करूया, चला तर मग. त्याबरोबर आता अण्णांना बघून रमासुद्धा खूपच जास्त खुश झालेली असते. आणि मग आता हळद सुरू झालेली असते. आता इकडे हळद सुरू असते तर दुसऱ्या बाजूला आदित्य गेटवरती पोहोचलेला असतो. आदित्य पोहोचतो तर त्याला बाहेर राणी दिसते. आदित्य राणीला विचारतो, आतमध्ये कोणाची हळद सुरू आहे? त्याबरोबर राणी म्हणते, अक्षय भाऊ आणि स्वराताईंची. त्याबरोबर अक्षय आणि स्वराची हळद हे ऐकून तर आता आदित्यच्या पायाखालची जमीनच सरकते. आदित्य म्हणतो, काय? त्यावर ती म्हणते, तुम्हाला पण आमंत्रण आहे का हळदीचं? त्याबरोबर तो म्हणतो, नाही पण मला इथे जाणं खूप गरजेचं आहे, सर का. त्याबरोबर ती म्हणते, ओ असं कसे आतमध्ये जाल तुम्ही? ते काय इन्व्हिटेशन असतं का नाही, ते पहिलं दाखवा मला आणि मग आज जा. घरचं फंक्शन आहे, असं कुणाला बी यायला अलाउड नाही आहे. हां, असं नाही जाऊ शकत तुम्ही आत, मी नाही सोडणार. त्यावर आदित्य म्हणतो, तुम्हाला काय वाटतं मी काय इकडे फुकट जेवाय बिवायला आलो आहे का? असं काही नाही आहे, समजलं ना? माझं आतमध्ये जाणं खूप गरजेचं आहे, सरकाव तुम्ही, सरका. त्याबरोबर त्या ठिकाणी इरावती येते. इरावती म्हणते, राणी राणी अगं काय झालं? त्यावर ती म्हणते, अहो बघा ना, उगाचच्या उगाच आत जायला आहे. त्यावर मग इरावती म्हणते, अगं ए राणी, तो उगाच आत नाही जात आहे, तो फोटोग्राफर आहे. काय रे, उशीर केलास तू यायला? बरं तुझा कॅमेरा कुठे आहे? कॅमेरामॅन म्हणवतोस ना स्वतःला, मागून घेऊन येत आहे का दुसरं कोणीतरी? बरं बरं, काही हरकत नाही, ठीक आहे. त्यावर राणी म्हणते, ओ दादा सॉरी, नाही म्हणजे मी उगाच तुमसनी कावलो, मला माहीत नव्हतं तुम्ही कॅमेरामन आहे ते, हां म्हणून मी तुमसनी आत सोडत नव्हतो का. त्याबरोबर लगेचच तो म्हणतो, नाही इट्स ओके. तशी राणी म्हणते, तुम्ही कुठं जायला आहे? त्याबरोबर इरावती म्हणते, अगं मी आवाज आला म्हणून आले, तुझं काय? त्यावरती म्हणते, मी कपड्यासने अल्टर मारायला चाललो आहे. इरावती म्हणते, आत्ता? त्यावर राणी म्हणते, होय आत्ता, जरा पटकन आलो जाऊन. त्यावर इरावती म्हणते, हो जा, पण खरोखर पटकन या. मग राणी कपडे अल्टर करण्यासाठी म्हणून तिकडनं निघून जाते. त्याबरोबर आता लगेचच इकडे आदित्य म्हणायला लागतो की मी इकडे फोटोग्राफर म्हणून आलेलो नाही आहे. त्याबरोबर लगेचच इरावती म्हणते, हो फोटोग्राफर म्हणून तू आलेला नाही आहेस हे मला व्यवस्थित माहिती आहे, पण असाच तू डिरेक्ट आतमध्ये जाऊ शकतोस का? नाही का नाही, म्हणून मी म्हटलं तू फोटोग्राफर म्हणून आला आहेस. तू आत्ता जर समोरून गेलास ना तर ते लोक तुला फसवतील, पुन्हा तुला काहीतरी खोटं नाटक सांगतील, हे सगळं नाटक आहे, हा सगळा ड्रामा आहे वगैरे, आणि तुला कटवतील. त्यापेक्षा तू एक काम कर, हे सगळं ना तू फक्त एका व्यक्तीला सांग, आणि ती म्हणजे रमा. रमाला सर्व काही कळालं ना की मग बघ, मग तुला ती या सगळ्यांच्या समोर सन्मानाने उभं करेल आणि तुझं आणि स्वराचंच लग्न ती लावून देईल, अशी आहे ती रमा. पण तुला तिला भेटावं लागेल. त्यावर तो म्हणतो, अहो पण तिथे एवढी माणसं येतात, त्या सगळ्यांमधून मी रमाला कसा काय भेटू शकतो? त्यावर इरावती म्हणते, अरे मी एक काम करते, काहीतरी काम काढून रमाला आतमध्ये पाठवते, तू तिला आतमध्ये गाठ.
त्यावर तो म्हणतो ठीक आहे मी जातो. आणि मग तो आता अक्षयच्या घरात चाललेला असतो. इरावती म्हणते अरे काय तुझं इंग्रजी डोकं, समोरून कुठून चाललायस, मागच्या बाजूने जा ना. त्यावर तो म्हणतो हो सॉरी मी येतो. आणि मग तो लगेचच अक्षयच्या मागच्या बाजूच्या दरवाजाने घरामध्ये जायला निघालेला असतो. तर आता हे मात्र इथे कोणाला माहीतच नसतं की या ठिकाणी आदित्य आलाय. हे फक्त इरावतीला एकटीलाच माहीत असतं. आता इरावती म्हणते चला आता येणार आणखीन खेळाची मजा, जा रे बाबा जा, तू आतमध्ये जा. त्याबरोबर आता तो लगेच आत जातो. इरावती म्हणते हळद करताय काय? आता हळद न करताच तुमचे चेहरे कसे पिवळे पडतात ते तुम्ही सगळे बघालच. आणि मग आता इरावती ही सुद्धा लगेचच हळदीच्या मंडपात तिकडनं यायला लागते. आता खरं तर इरावती ही खूपच जास्त खुश असते, कारण सगळं अगदी तिला हवं तसं घडत असतं आणि त्यामुळे आता तिला आनंद होत असतो. त्याबरोबर आता हळदीला इकडे सुरुवात झालेली असते. आय्याजी ह्या पहिली हळद अक्षयला लावतात आणि साईला पहिली हळद त्याची आई लावते. आता आईने आणि आय्याजींनी हळद लावताना म्हणालेलं असतं, साईची आई साईला म्हणते रमालाच तुझी उष्टी हळद लागणार लक्षात ठेव. तर अक्षयला इकडे आय्याजी म्हणतात अक्षय तुझ्या जोडीदाराला तुझीच उष्टी हळद लागणार, आज त्याच्या गालावरतीच तुझ्या हळदीचा मान आहे. त्यावर हे ऐकून अक्षय हसतो. त्याबरोबर लगेचच आता इकडे संध्या मग अक्षयला हळद लावायला येते आणि आय्याजी ह्या साईला हळद लावायला जातात. दोघीही छान एकमेकांना हळद वगैरे लावतात आणि त्याच्यानंतर मग आता एक एक करून घरातले सगळे सदस्य हळद लावायला पुढे पुढे येत चाललेले असतात आणि तशी हळद पूर्ण होत असते. आता आय्याजी आणि साईच्या आईची हळद लावून झाल्यानंतर मग हळद लावायला येतात त्या म्हणजे आरोही आणि आर्था. आरोही ही पहिली हळद अक्षयला लावते, तर आर्था ही पहिली हळद साईला लावते. मग आर्था ही लगेचच अक्षयकडे येते, ती अक्षयला हळद लावते, तर आरोही साईकडे जाते आणि साईला हळद लावते. मग त्या दोघींची लावून झाल्यानंतर पार्थ आणि तारा, पार्थ पहिली हळद अक्षयला लावतो, तारा पहिली हळद साईला लावते. मग लगेचच पार्थ हा साईकडे जातो आणि तारा ही अक्षयकडे येते आणि मग ते दोघंजणं या दोघांनासुद्धा अशी हळद लावून घेतात. मग यांची हळद लावून झाल्याच्यानंतर हळद उरते फक्त लावायला शशिकांत मुकादमांची. मग शशिकांत मुकादम हे सुद्धा आता हळद लावायला वरती येतच असतात. इतक्यात इरावती येते आणि इरावती स्वतःहूनच हळद लावायला पुढे करते. मग आता इरावती आल्यामुळे शशिकांत मुकादम थांबतात. इरावती येते आणि पहिली हळद अक्षयला लावते आणि म्हणते अगं हो थांब थांब, तुला लागणारच आहे अक्षयच्या नावाची उष्टी हळद, असं मुद्दामून आता त्या स्वराला म्हणतात. त्यावर स्वरा फक्त हसते. त्यानंतर मग लगेचच त्या साईकडे येतात आणि साईलासुद्धा हळद लावतात आणि साईला म्हणत असतात आणि तुझी उष्टी हळद रमाला लागणार, सुखी राहा रे आयुष्यभर, छान आनंदात राहा आणि सुखाने संसार करा, काय बाई नशिबाचे फेरे, असं म्हणत लगेचच इरावती ही तिकडनं निघते. त्यानंतर मग आता इकडे अक्षय हा मात्र हे सगळं फक्त बघत असतो. आता वेळ येते ती म्हणजे अण्णासाहेबांची. अण्णासाहेब हळद लावायला येतात. त्यावेळी अण्णासाहेब साईला म्हणतात साई, जर तू मला एकदा विचारलं असतंस किंवा एकदा सांगितलं असतंस की मी इथे जाऊ का, तर मी तुला नाही म्हटलं नसतं रे. त्यावर साई म्हणतो अण्णासाहेब तेव्हा तुम्ही मला नक्की नाही म्हटलं असतंस आणि तुम्ही तुमच्या जागी त्यावेळी योग्यही असलं असतात. पण काय आहे ना, बाप आणि लेकीचं नातं हे हळवं असतं हे मी समजू शकतो, पण नवऱ्याने सुद्धा तसंच होऊन चालत नाही ना. आपल्या बायकोला काही त्रास होऊ नये किंवा आपल्या बायकोला मिळवण्यासाठी कधीकधी नवऱ्याला काही काही कठोर पावलं उचलावी लागतात ना. आणि म्हणूनच मी सुद्धा हे पाऊल उचललं आहे अण्णासाहेब. त्याबरोबर अण्णासाहेब म्हणतात हो का, नाही ठीक आहे, त्या सगळ्याबद्दल काही हरकत नाही आहे, पण आज तुझी आणि रमाची हळद आहे हे मला तुझ्याकडून नाही कळालं किंवा तुझ्या माईकडनं सुद्धा नाही कळालं, हे मला अक्षयकडनं आणि शशिकांत मुकादमांकडनं कळालं. असो काही हरकत नाही, तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा, एवढं म्हणून मग अण्णासाहेब हे लगेचच साईला हळद लावतात. आता साईने अण्णासाहेबांना सांगितलं नव्हतं काही, याचं साईलासुद्धा जरा वाईट वाटतंच, पण आता तो गप्प राहतो. त्यानंतर मग आता अण्णासाहेब हळद लावून चाललेले असताना अक्षय
मागून अण्णासाहेबांना हाक मारतो आणि अण्णासाहेबांना तो म्हणत असतो, अण्णासाहेब मला पण तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. त्याबरोबर अण्णासाहेब लगेचच म्हणतात, अरे अक्षय सॉरी, मी माझ्या विचारात मग्न होतो आणि त्यामुळे मी तसा वागलो. आणि मग लगेचच अण्णासाहेब हे अक्षयकडे येतात आणि अक्षयला सुद्धा अण्णासाहेब हळद लावतात. मग अण्णासाहेबांनी अक्षयला हळद लावल्यावर अक्षय म्हणतो, थँक्स अण्णासाहेब. त्याबरोबर अण्णासाहेब म्हणतात, मला आभार कशासाठी? त्यावर अक्षय म्हणतो, तुमच्यामुळे मी माझ्या घरच्यांना सावरू शकतो, तुमच्यामुळे मला नोकरी मिळाली, तुमच्यामुळे मला राहायला एवढं चांगलं घर मिळालं, तुमच्यामुळे मी पैसा कमवू लागलो आणि तुमच्याचमुळे मी माझ्या कुटुंबांना व्यवस्थित सांभाळू शकलो. त्यामुळे तुम्हीसुद्धा मला वडिलांच्याच जागी आहात आणि आणखीन एक थँक्स. त्यावर अण्णासाहेब म्हणतात, आणखीन एक थँक्स कशासाठी? त्यावर मग अक्षय म्हणतो, ते काय आहे ना, मगापासून बिचाऱ्या रमाचा चेहरा हा खूप उदास दिसत होता, पडला होता तिचा चेहरा. पण आता तुम्ही आलाय ना, तुम्ही आलाय म्हटल्यावर आता तिचा चेहरा जरा खुलला बघा. आता तिच्या चेहऱ्यावरती छान स्माईल आलं, म्हणून त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला थँक्स. त्यावर हे ऐकून अण्णासाहेब लगेचच अक्षयला म्हणतात की खूप पुढे जाशील तू अक्षय आणि तुझं सगळं छान होईल. त्यानंतर मग वेळ येते ती शशिकांत मुकादमाने हळद लावण्याची. मग शशिकांत मुकादम ही हळद लावून घेतात आणि म्हणतात, थांबा थांबा थांबा, हळदीचा कार्यक्रम काही पूर्ण झालेला नाही आहे, आणखीन खूप मस्त एक कार्यक्रम बाकी आहे आणि तो म्हणजे आपापली बायकोसुद्धा आपल्या नवऱ्यांना हळद लावणार आहे. त्यामुळे आता दोन्ही सुनांनी त्यांच्या नवऱ्यांना हळद लावायची. तशी लगेचच आता स्वरा ही अक्षयला हळद लावायला येते, तर रमा ही लगेचच आता साईला हळद लावते. त्याबरोबर मग आता साईला रमाने हळद लावलेली असते, अक्षयला स्वराने हळद लावलेली असते आणि हे सगळं काही स्वराच्या बॉयफ्रेंडने बघितलेलं असतं आणि हे सगळं बघून त्याला खूपच जास्त रागही येत असतो. पण तो सध्या बिचारा गप्प राहून हे सगळं बघत असतो. त्यानंतर मग आता हळद रमाने आणि स्वराने लावून झाल्यानंतर आता आरोही म्हणते, आई तू सुद्धा लाव ना गं माझ्या बाबाला हळद. त्याबरोबर आता लगेचच रमा ही गप्प बसते, तर आरोही म्हणते, आई लाव ना गं प्लीज, आई लाव ना गं माझ्या बाबाला हळद. आता आरोही इतका हट्ट करत असते की रमाला वाटतं ठीक आहे लावावी अक्षयला हळद. रमा अक्षयला हळद लावण्यासाठी पुढे सरसावतच असते. त्यावेळी साई लगेचच रमाला म्हणतो, रमा होणाऱ्या नवऱ्याला हळद लावली तेवढं पुरेसं आहे. त्यावेळी मग मात्र आता रमा जागेवरच थांबते. तर आता आरोहीला तर खूपच जास्त राग येतो साईचा, पण आता ती काही बोलू शकत नसते. मग तिला साईचे शब्द आठवतात. साईने तिला सांगितलेलं असतं की सगळं देवबाप्पाने ठरवलं आहे आणि देवबाप्पाने जे जसं ठरवलं आहे मी तर ते फक्त तसंच करतो आहे, बाकी बाळा मी देवबाप्पाच्या विरोधात तर जाऊ शकत नाही ना. मग आता आरोहीला वाटत असतं की हे सगळं देवाच्या म्हणण्याप्रमाणे घडतं आहे, देवाच्या मनात आहे हे सगळं. मग आता आरोही ही देवालाच प्रार्थना करू लागते की देवबाप्पा आता तूच काहीतरी जादू कर आणि माझ्या आईने माझ्या बाबाला हळद लावू दे. मग आता स्वरा प्लीज प्लीज देवबाप्पा असं म्हणत असते. ती तर अर्था ही तिच्या खांद्यावरती हात ठेवून तिला आधार देत असते. त्यानंतर मग आता वेळ येते ती म्हणजे उष्टी हळद लावण्याची. त्यावेळी आता इकडे उष्टी हळद लावण्यासाठी आरोही त्या वाट्या घेऊन येत असताना मध्ये आदित्य धावत येतो आणि आदित्य धावत येत असताना आता त्याचा धक्का चुकून आरोहीला लागतो आणि आरोहीचा आता तोल जातो, आरोही पडणार असते. त्यावेळी मग आता रमा आरोहीला वाचवायला उठते, अक्षय रमाला वाचवायला जातो आणि अक्षयचीच उष्टी हळद रमाच्या गालावरती लागते. आता अक्षयची उष्टी हळद रमाच्या गालावर लागल्याबरोबर लगेचच आई व आजी इरावतीच्या कानात म्हणतात, बघितलंस तुझा प्लॅन फ्लॉप झाला इरावती. नाही, शेवटी अक्षयची उष्टी हळद रमाच्याच गालावर लागली आणि आता त्या दोघांना कोणीही वेगळं करू शकत नाही, हे मात्र कायम लक्षात ठेव. आता हे सगळं बाकीचे घरातले सगळे बघतच राहतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच मालिकांचे इंटरेस्टिंग अपडेट पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. मुरंबा मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.